टूथब्रश आज मी तिला प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग, याशिवाय आपली सकाळ झाल्याची कल्पनाही आपण करू शकत नाही। एकेकाळी लोकांनी दातून किंवा बाभुळाची काठी दात घासण्यासाठी वापरली, पण काही काळाने टूथब्रशने सर्वांचेच आयुष्य बदलले। आता हा टूथब्रश नेमका लोकांच्या आयुष्यात कधी आला, त्या टूथब्रशचा नेमका इतिहास काय आहे हेच व्हिडिओतून जाणून घेऊया। 500 वर्षांपूर्वी चीनच्या राजाने ब्रशची रचना केली। दातूंपेक्षा अधिक व्यवस्थित स्वच्छ करता येत होते। सुरुवातीला टूथब्रशचे हँडल हाड किंवा बांबूच्या लाकडापासून बनवले जात होते। हळूहळू टूथब्रशचा इतिहास बदलला आणि शोधकर्त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मार्गाने आकार आणि रूप बदलण्याचा प्रयत्न केला। चीनमध्ये टूथब्रशच्या आविष्कारानंतर इंग्लंडमध्ये 1780 मध्ये विल्यम सेडिन्स नावाच्या व्यक्तीने थोडासा आधुनिक टूथब्रश बनवला, पण पेटंटच्या बाबतीत अमेरिकेचा विजय झाला। 7 नोव्हेंबर 1857 रोजी अमेरिकेच्या H.N. वासवर्थ यांना टूथब्रशसाठी पेटंट प्राप्त झाले, ज्या पेटंटचा क्रमांक होता 18653।